नमस्कार, मी अमोल देसाई दख्खन मीडिया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती प्रकाश टाकणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। आज मी आलोय उपजिल्हा रुग्णालय गडिंग्लज येथे। HIV हा आजार आपल्या सर्वांसाठी काही नवीन नाही आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये या आजाराबद्दल भीती बसलेली आहे आणि ही भीती दूर करून भागातील जवळपास 1800 पेशंटना ट्रीटमेंट देण्याचं काम इथलं ART सेंटर आणि सेवाभावी संस्था करत आहेत। 1800 पेशंट आहेत, पण त्याच्यापैकी जवळपास 1500 पेक्षा जास्त पेशंट हे आजच्या घडीला स्थिर आहेत, म्हणजे आपल्यासारखी नॉर्मल लाईफ हे पेशंट जगत आहेत। आणि या सर्वांना ही नॉर्मल लाईफ देण्याचं काम जर कोण केलं असेल तर इथले ART सेंटर, इथला स्टाफ, त्याचबरोबर होप फाउंडेशन आहे किंवा विहान फाउंडेशन आणि अशा पद्धतीच्या बऱ्याचशा संस्था आहेत ज्या सेवाभावी वृत्तीने या पेशंटची सेवा करत आहेत। तर या सर्वांना गेल्या 14 वर्षांचा त्यांचा प्रवास आहे, म्हणजे 14 वर्षांपासून इथं ART सेंटर सुरू आहे। त्यापूर्वी आपल्या भागातल्या पेशंटना सांगली, मिरज सारख्या ठिकाणी जावं लागायचं आणि ह्या 14 वर्षांच्या त्यांच्या कार्याबद्दल थँक्यू म्हणण्यासाठी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। तर तो कार्यक्रम कशा पद्धतीचा आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे। चला। मुझे इधर आके बहुत खुश हुआ क्योंकि सरकार ने इतना अच्छा काम कर रही है। कोच सर, बाकी डॉक्टर्स, काउंसलर्स, नर्सेस, टेक्नीशियंस सभी मिलके इतना अच्छा ट्रीटमेंट आपको फ्री ऑफ कॉस्ट दे रहे हैं और वो आपके मुंह में खुशी में दिखती है कि आप लोग कितना खुश है जो ये हॉस्पिटल कर रही है। और मुझे बहुत खुश हुआ आप सभी से मिलके। कभी भी कोई भी परेशानी या ऐसे बात भी करना है, चाय पीने आना है तो हमेशा गडिंग्लज पुलिस स्टेशन आइए, हम हैं, ठीक है। 2010-11च्या दरम्यान हे सेंटर सुरू झालं। त्यावेळी माझी पहिली नेमणूक इथे झाली। गडिंग्लज, आजरा, चंदगड, भोदरगड या 4 तालुक्यातले पेशंट सगळे इकडं शिफ्ट झाले आणि त्यांना आम्ही ट्रीटमेंट सुरू केली। आजचं चित्र जर आपण बघितलं तर मृत्यूचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे, आयुष्य लोकांचं वाढलेलं आहे आणि इथल्या लोकांचे चेहरे बघितल्यावर मला तर असं वाटतं आहे की नॉन HIV पेशंटपेक्षा यांच्या तब्येती मला चांगल्या दिसायला। आजचा जे फरक आपल्याला जो दिसतो आहे ना, म्हणजे तुम्ही उपचाराला साथ दिला आहे किंवा तुम्ही जे बरे होत आहे त्याला कारण म्हणजे तुम्हाला वेळेवर मिळणारे उपचार आहेत। त्याबरोबर सरकारकडून जे औषधोपचार मिळते पूर्वीपेक्षा चांगली औषधं आता उपलब्ध होतात, त्याचे साईड इफेक्ट कमी आहेत आणि गेली 12 वर्ष आपलं सेंटर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं आहे। मला वाटतं राज्यामध्ये तसं चांगलं काम करणारं आपलं सेंटर आहे। आणि आज आपल्याकडे 1752 पेशंट आहेत, पण जवळजवळ त्यातले 1500 पेशंट स्टेबल आहेत, म्हणजे एकदम चांगल्या हेल्थमध्ये आहेत। आणि आता जे नवीन कार्यकारिणी जी काय पद्धत आहे ट्रीटमेंटची ती खरोखर चांगली आहे आणि त्यामुळे सध्या डेथ रेट हा बराच कमी झालेला आहे, कॉम्प्लिकेशन्स कमी झालेले आहेत। दुसरी गोष्ट पॉझिटिव्हली सांगायची म्हणजे ज्या गरोदर माता डिलिव्हरी होतात त्या मातांना आम्ही पहिल्या दिवसापासूनच ट्रीटमेंट चालू करतो, त्यामुळे त्यांची होणारी बाळं आता निगेटिव्ह व्हायला लागलेत। म्हणजे आमच्या सेंटरचा रिझल्ट जवळजवळ 100% आहे आता, ज्याच्यामध्ये बाळं सगळी निगेटिव्ह आहेत गेल्या वर्षी। आज खास करून आमच्या कामाचं कौतुक म्हणून जो आमचा सत्कार केला, तर त्या सत्काराला उत्तर देण्यासाठी मी माझ्या ART आणि ICTC स्टाफतर्फे इथं उभी आहे। विहान जे आहेत त्यातील जे हेल्थ प्रमोटर्स आहेत ते घरोघरी तुम्हाला भेट देत असतात। आम्ही इथे निवांत 4 भिंतींमध्ये काम करतो, पण ते उन्हात पावसात तुमच्या गावामध्ये, अननोन प्लेसमध्ये, माहीत नसलेल्या गावांमध्ये येतात। बरेचसे लोक त्यांना चांगली वागणूक देत नाहीत, तरीसुद्धा ती लोक आपलं काम पूर्ण करण्यामध्ये कुठेच कमी पडत नाहीत।
आणि दुसरा पिलर आहे आमचे होप फाउंडेशन, जी इथेच सुरू झाली आणि इथेच मोठ्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि फक्तच आमच्या पेशंटना नॉर्मल कंडिशनमध्ये तर त्यांची नेहमी मदत होते. आमच्या मुलांना प्रत्येक महिन्याला पोषक आहार तर ते देतातच, पण त्याशिवाय त्यांची खरी मदत झाली ती कोविड काळामध्ये झाली, की मुलांची इच्छा, बऱ्याच मुलांनी मोबाईल घेतले, 2 मुलांनी लॅपटॉप घेतले, बऱ्याच मुलामुलींनी सायकल्स घेतल्या. तर त्यांची ही इच्छा, म्हणजे ही इच्छा नॉर्मली त्यांची आर्थिक परिस्थिती नसते ती पूर्ण करण्यासाठी, पण ही होप फाउंडेशनमुळे आमच्या मुलांची स्वप्न पूर्ण झाली. आज सायकल घेतल्यामुळे आणि सायकलिंग केल्यामुळे आज ती मुलं आरोग्यदायी जीवन जगत आहे. तर यासाठी मी होप फाउंडेशनचे आमच्या पूर्ण टीमतर्फे अगदी मनापासून अभिनंदन करते. आणि गोष्ट म्हणजे इथं जे साफसफाई आहे तर कुठल्या आमदारच्या पण घरी नाही. मी प्रत्येक आमदारच्या घरी जातो आहे, पण अशी साफसफाई नाही. ते कधी चांगली गोष्ट आहे. मी प्रेग्नेंट होते तेव्हा मला हे कधी समजल्याबरोबर असं हे झाले. मग इथं आल्यावर ह्या सरांनी मॅडमांनी आम्हाला साथ दिली. मला जेव्हा कळत नसल्यापासून मी औषधे घेते, पण जेव्हापासून कळायला लागलं, हा रिपोर्ट आला, तेव्हा मला पर्सनली गावडे मॅडमांनी मला सहकार्य केलं आणि त्यांनी जे सांगेल तसं मी आत्तापर्यंत करत आले. आणि इतरही स्टाफ चांगला आहे की आम्हाला एवढं सहकार्य मिळालं त्यांच्याकडून. आणि आत्तापर्यंत मी ग्रॅज्युएशन झालं आहे माझं आणि आता मी स्वतःच्या पायावर उभे आहे आणि काम पण मी करते आता कॉलेज करत. त्यामुळं मला असंच मनापासून वाटतं की आम्ही मरेपर्यंत आम्हाला ह्यांची साथ मिळाली तर माझं अहोभाग्य आहे. की गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालय ART सेंटर येथे 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध संस्थामार्फत विहान होप फाउंडेशन या संस्थेच्या मार्फत ART सेंटरच्या सर्व स्टाफचा सत्कार व कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये गडिंग्लजचे प्रशिक्षणार्थी IPS हर्षवर्धन BJ सर, डॉक्टर पट्टण शेट्टी सर, डॉक्टर खोत सर, डॉक्टर PP पाटील सर उपस्थितीत राहिले. या कार्यक्रमाचा हेतू हाच होता की इथून पुढं अनेक सामाजिक संस्था यामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन ART सेंटरमध्ये अनेक विविध उपक्रम चांगल्या प्रकारे राबवण्यात यावे. त्याचबरोबर या ART सेंटर व उपजिल्हा रुग्णालयाचे नाव एक चांगल्या देश पातळीवर मोठ्या प्रमाणात न्यावे यासाठी एक होप फाउंडेशन व विहान या संस्थेमार्फत जी काही मदत लागेल ते आम्ही करायला तयार आहे. आणि आपण सर्व वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार.